रेणुका माता की जय। राजाधिराज योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराज की। सद्गुरु अप्पा महाराज की। माते तुझे ध्यान आम्हासी राहो। माते तुझे ध्यान आम्हासी राहो। तुझे नाम मुझे मुखासे हो। तुझे नाम मुझे मुखासे हो। माते तुझे आम्ही दास जगदंब जगदंब ऐसे म्हणावे। जगदंब जगदंब ऐसे म्हणावे। देहातीत होऊन जावे। देहातीत होऊन जावे। स्वानंद साम्राज्य भोगावे। स्वानंद साम्राज्य भोगावे। समाधी स्थिती समाधी स्थिती समाधी स्थिती समाधी स्थिती। योगीराज स्वामी ब्रह्मरूप ध्यानी। योगीराज स्वामी ब्रह्मरूप ध्यानी। ओंकार नामे सदा धुंदमनी। ओंकार नामे सदा धुंदमनी। असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी। असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी। सदानंदी आनंद चिद्घनानंद मूर्ती। सदानंदी आनंद चिद्घनानंद मूर्ती। प्रेमळ शांत दयाघन मूर्ती। प्रेमळ शांत दयाघन मूर्ती। प्रेमा हरीची असेही प्रचिती। प्रेमा हरीची असेही प्रचिती। पाहो निरूपा होय मन शांती। पाहो निरूपा होय मन शांती। नमस्कार माझा गुरुचरणासी। नमस्कार माझा गुरुचरणासी। नमस्कार माझा गुरुचरणासी। नमस्कार माझा गुरुचरणासी। सद्गुरु अप्पा महाराज की जय। गिरिजा माता की जय। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा कुलस्वामिनी त्रिगुणात्मिका श्री रेणुका माता शक्ती स्वरूपी भगवती स्वरूप असलेला श्री शक्तिदंड परमहंस सद्गुरू सच्चिद आनंद स्वरूप असलेले परमपूज्य सद्गुरू ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज, माता प्रेमानंदनाथ महाराज, सद्गुरू नाना महाराज, सद्गुरू अप्पा महाराज, ब्रह्मीभूत कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज,
आणि साक्षात दत्तात्रय स्वरूप वायू मार्गाने त्यांचं दर्शन आपल्याला होते, जे आपल्या सद्गुरूंचे सद्गुरू सिद्धनाथ महाराज ह्या थोर परंपरेला कोटी कोटी वंदन नमस्कार. खरं तर आजचा हा क्षण काही बोलण्याचा किंवा काहीतरी सांगण्याचा, आज केवळ आणि केवळ सद्गुरूंचं स्मरण आहे. सद्गुरू स्वरूपामध्ये आज व्यासपीठावरती आईसाहेब गिरिजा माता बसलेल्या आहेत, त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. परमपूज्य सद्गुरू ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू आप्पा महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आपल्या सर्वांना, त्याच्यावरती आपल्याला सर्व शिष्यांना, सर्व भक्तांना त्या क्रमाने जायचं आहे. अण्णास्वामी नेहमी सांगायचे ह्या पदातून की हा जो आपल्याला मनुष्यदेह लाभलेला आहे, सद्गुरूंनी आपल्यावरती अनंत कृपा केलेली आहे. ती कशी? आदिमाया भगवतीने आपल्याला हा मानव जन्म दिलेला आहे आणि त्या देहाचं सार्थक करण्यासाठी सद्गुरूंनी जी आज्ञा आपल्याला दिलेली आहे, सद्गुरूंनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावरती चालणं म्हणजे खरं सद्गुरू आज्ञेचं पालन, खरी सद्गुरू सेवा, खरी सद्गुरूंच्या प्रती असलेली श्रद्धा. नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, चरणावरी ठेवितो डोई,
नमन नमन कर्तव्यासी भुलुनी जाता पुनरपि जन्म से मागुता रेणुका हा अभंग किंवा हे जे पद आहे परमपूज्य सद्गुरू अण्णास्वामींना त्यांचं आवडतं भजन आहे आणि त्या भजनातून आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा संदेश महत्त्वाचा उपदेश त्यांनी आपल्याला केलेला आहे. दुर्लभ हाची मनुष्य देह. दोनच कडव्यांचं हे पद आहे पण त्याच्यामध्ये संपूर्ण आयुष्याचा सार आहे. लक्षात घ्या. दुर्लभ हाची मनुष्य देह तुझ्या कृपेने लाभला सर्व कर्तव्याची जाणीव दे. मग आता इथं महाराजांना काय सांगायचं आहे आपल्याला. त्यांचा त्या पदामागचा जो भाव आहे भगवतीला त्यांनी जी विनंती केली आहे भगवतीला जी प्रार्थना केली आहे जो उपदेश आपल्या सर्वांसाठी आहे त्याचा मतित अर्थ काय आहे. कर्तव्यासी. मग काय कर्तव्य आपल्याला सांगितले सद्गुरूंनी. ज्यावेळेस आपण ह्या परंपरेचे पाईक म्हणजे शिष्य ज्यावेळेस आपण ह्या परंपरेचा गुरुमंत्र ज्या भक्तांनी घेतलेला आहे त्या सर्वांसाठी हा अतिशय महत्त्वाचा उपदेश. लक्षात घ्या. जन्माला आल्यानंतर 4 प्रकारचे कर्तव्य सांगितलेले आहेत पण ज्यावेळेस आपण गुरुमंत्र आपल्या सद्गुरूंचा घेतो तिथून एक अजून महत्त्वाचं कर्तव्य सुरू होतं. ते म्हणजे काय. सद्गुरु सेवा दे मजाई सार्थक होईल जन्माचे. पुन्हा सद्गुरूंनी आपल्याला एक उपदेश केला आहे. नुसता गुरुमंत्र घेऊन उपयोग नाही तर त्याच्या मागं काय सांगितलेलं आहे. सद्गुरु सेवा. त्या पदामागचा जो भाव आहे ते कर्तव्य आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय. ते कर्तव्य म्हणजे सद्गुरु सेवेचं सांगितलेले आहे. आज सद्गुरू आप्पा महाराज आजही आपल्यामध्ये ह्या व्यासपीठावरती शक्ती स्वरूपामध्ये विराजमान आहेत. लक्षात ठेवा. कोणीही असं समजू नका की महाराज देहात जरी नसले तर आजही प्रत्येक भक्ताला ते बघतायत कोण कोण इथं आलंय. लक्षात घ्या. कोण कोण आज गुरुपौर्णिमा कोणी विसरलंय का. आज महाराज नाही आहे सदेह इथे पण आज ह्या गुरुपरंपरेचं जसं
आपण सुरुवातीला सारंगदादांनी म्हणले, ह्या परंपरेला नमन करण्यासाठी, ज्या परंपरेचे आपण पायिक आहोत, ज्यांचा गुरुमंत्र आपण घेतलेला आहे, ते देहात जरी नसले तरी ते शक्ती स्वरूपामध्ये आज इथे विराजमान आहेत. आज इथं आल्यानंतर प्रत्येक भक्तांना महाराज हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे. सद्गुरुनाथ ज्यावेळेस व्यासपीठावर लांबून जरी बघितलं तरी तो भक्त आल्या आल्या त्याला कितीही थकवा असू द्या, काही असू द्या, तो श्रम परिहार व्हायचा. महाराजांना बघितलं की त्या आतमध्ये ज्या आनंद लहरी निर्माण व्हायच्या, त्या जे समाधान, आणि महाराजांनी जर कटाक्ष टाकलं की मग तर परमानंदच आहे, त्याचा काही विषयच नाही. पण आज ती उणीव, तो क्षण आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आज महाराज सध्या आपल्याला दिसत नाही आहेत. आज प्रत्येकाला महाराजांची आठवण आहे, महाराजांचं स्मरण आहे. गुरुपौर्णिमा म्हणलं की महाराजांनी आनंद असायचा की आज प्रत्येक भक्त, आज प्रत्येक शिष्य आज दर्शनाला येणार आहे महाराजांच्या. मागच्या वर्षीचे भाव जर तुम्ही लक्षात घेतले, महाराजांचे जर तुम्ही बघितलं, आठवलं तुम्हाला तर लक्षात येईल. महाराजांची तब्येत अतिशय नाजूक होती मागच्या वर्षी सुद्धा, पण गुरुपौर्णिमा 8 दिवसावरती आली आणि अनिरुद्ध गुरुजींचं माझं बोलणंही झालं या विषयावरती सगळ्यांशी की बाबा महाराजांना बसणं होईल का इतके वेळ, गुरुपौर्णिमा आहे. आज 12 तास 13 तास लागतात दर्शनाला, महाराजांची बैठक होईल का? पण काय, महाराज स्वतः सामर्थ्यवान आहेत, महाराज स्वतः भगवती स्वरूप आहे, त्यांना काय अशक्य गोष्ट आहे. हे प्रत्येकाने अनुभवलंय मागच्या वर्षी की महाराज बरं नसताना सुद्धा 12 तास बसलेले होते. कोणासाठी? कोणासाठी बसले होते? येणाऱ्या प्रत्येक शिष्यासाठी, प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी. का त्यांना वाटलं नाही अरे मला बरं नाही आहे, आराम करतो, करून घ्या तुम्ही पादुकेचं दर्शन? नाही. असे सद्गुरू मिळणं सुद्धा हे आपलं परम भाग्य, लक्षात घ्या. अण्णास्वामी सद्गुरू आप्पा महाराज नेहमी सांगायचे की तुम्ही शिष्य अतिशय भाग्यवान आहात. भाग्यवान म्हणजे काय हो? असे सद्गुरू आपल्याला लाभले, ते खरोखर भाग्यवान आहात आपण. सद्गुरू आप्पा महाराजांचं कडकडीत अनुष्ठान जे जुने भक्त आहेत त्यांनी बघितलेले महाराजांना. त्यांची उपासना, खडं तर तप, ह्या सर्व याच्यातून महाराजांनी अतिशय कष्टाने हे सर्व, हा संप्रदाय, हा शिष्यांचा मेळा सद्गुरूंनी, आज हे सर्व वैभव हे सद्गुरूंचं आहे सगळं. तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत, हे सर्व सद्गुरूंचं सामर्थ्य आहे, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. सद्गुरू सेवा देमजाई. सद्गुरू सेवेचे अनेक प्रकार आहेत. नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आणि महाराजांना सगळ्यात आवडणारी भक्ती कुठली आहे माहिती आहे? कुठली आहे सांगा ना? सगुण उपासना. सगुण उपासना प्रेमे ही घडावी, पुढं भक्ती ही जडावी आईचे पायी,
आईचे पायी. अनन्य भावाने भगवतीला शरण जाणे, त्या उपासनेत महाराजांना आनंद होता. आज महाराजांना आवडणारी जी गोष्ट आहे, जी आवडणारी क्रिया आहे, जी महाराजांना सद्गुरूंना आपल्या सर्व शिष्यांकडून जे अपेक्षित कर्तव्य आहे, अपेक्षित सद्गुरूंना जे कार्य आहे, ते आता आपल्याला करायचे. लक्षात घ्या, इतके दिवस महाराज सध्या आपल्यासोबत होते, काळजी नव्हती आपल्याला कशाची, पण आता आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे की आपल्या सद्गुरूंना आवडणारं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. हे विसरू नका, कारण की आपल्यावरती फार मोठी जबाबदारी महाराजांनी दिलेली आहे. हे सर्व भक्तांचं काम आहे, लक्षात घ्या. महाराजांनी त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या उपदेशातून दरवेळेस सांगितलेलं आहे, सेवेचं काय सामर्थ्य आहे, सद्गुरू सेवा केल्याने काय फलप्राप्ती होती, सद्गुरू सेवा केल्याने आपल्यातले काय आमूलाग्र बदल घडतायत, हे पण प्रत्येकाने तपासलं पाहिजे स्वतःला. लक्षात घ्या. गुरुमंत्र घेतलाय, आपण शिष्य आहोत, महाराजांनी आपले संकट दूर केले, आजही करतायत. लक्षात ठेवा, आजही प्रत्येक भक्ताला, प्रत्येक शिष्याला कित्येक जणांचे अनुभव आहेत की त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या स्वप्नात आले, सांगितलं तुझं काम होऊन जाईल. अहो, तुम्हाला काय सांगावं, त्या दवाखान्यामध्ये खरंच काय महाराज, काय महाराजांचं लक्ष आहे आपल्या सगळ्यांवरती, मला काय सांग. किती प्रेम असावं शिष्यांवरती, किती ममता असावी शिष्यांवरती. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. इथं दवाखान्यात ॲडमिट होते महाराज, 15-16 दिवस होऊन गेले होते. त्या ICU मध्ये AC असतो, असं भरपूर थंड AC असतो. रोज आम्ही तिथं थांबायचो रात्री महाराजांच्या तिथे, पण रात्री इतकं गार व्हायचं ते सगळं. आणि जेव्हा जेव्हा महाराजांना जाग यायची ते बघायचे, त्यांना बोलता येत नव्हतं, पण त्यांनी डोळ्यांनी बघितलं की ते बघायचे की अरे इतकं थंड झालं आहे. आम्ही अनिरुद्ध गुरुजी, आम्ही दोन, आमच्यासोबत मुलं श्रीहरी सगळे, आम्ही दोघं तिघं बसायचो तिथं महाराजांपाशी रात्रभर. अडीच 3 वाजता जाग आली महाराजांना. पाटी आणि पेन आणा, त्यांची ती पाटी असायची, त्यांना लिहून द्यायची ते काय सांगायचं. त्यांनी काय लिहावं, मला काय वाटलं त्यांना त्रास होतोय, काही सांगतायत. अनिलला बोलवा, काय लिहिलं त्याच्यावरती, अनिलला बोलवा, इथं 4 सतरंजा, 4 उषा आणि रग घेऊन या ह्या पोरांना पांघरण्यासाठी. अहो, ज्यांना मरण यातना होत आहे, जे आज अतिशय याच्यामध्ये आहेत, त्यांनी काय सांगावं. ह्या मुलांना पांघरण्यासाठी त्यांना थंडी वाजती, त्या अनिलला सांगा की 4 रग घेऊन ये आणि 4 सतरंजा घेऊन ये. कितीही ममता आहे, कितीही प्रेम आहे महाराजांचं.
कोणी कल्पना करेल, आपलं साधं डोकं दुखू लागलं तर समोरच्याला कधी हा इथून निघेल किंवा तू बोलू नको बाबा माझ्याशी. पण त्यांचं प्रत्येकच क्षण हा भक्तांसाठी, सर्व शिष्यांसाठी समर्पित होता, लक्षात ठेवा. त्या दवाखान्यात सुद्धा महाराज स्वतः त्या याच्यामध्ये ICU मध्ये, पण त्या दवाखान्यामध्ये जे अन्य भक्त त्यांना कळालं की अरे महाराज इथं आहेत, त्यांच्या हाताला ज्यांनी ज्यांनी कुंकवाच्या पुड्या लावून नेल्या ते सगळे भक्त बरे होऊन घरी गेले. काय तिथं सुद्धा महाराजांचं कार्य चालू होतं की बाबा महाराज आज बोलता येत नाही, चालता येत नाही, पण त्यांची शक्ती तिथं सुद्धा काम करत होती. काय सामर्थ्य आहे महाराजांचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अजून एक गोष्ट, तुम्ही म्हणताल हे वेगळंच काहीतरी सांगताय. महाराजांना जे आवडतं होतं अन्नदान, अन्नदान हा विषय जो अण्णास्वामींनाही आवडत होता, सद्गुरू अप्पा महाराजांनाही. महिनाभर दवाखान्यामध्ये रोज 40 ते 50 लोक जेवून जात होते दवाखान्यामध्ये. आता याचे तुम्ही म्हणताय की काय सांगू ला अतिशयोक्ती, अतिशयोक्तीने इथं बसलेली मुलं आहेत त्यांना तुम्ही विचारा. रोज 30-40 लोक दवाखान्यामध्ये प्रसाद, जे भेटायला येणारे आहेत, जे तिथले स्थानिक होते, तिथं थांबणारे सोबत होते. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी त्यांचं कार्य केलं, हे समजून घ्या. मला हे सांगायचं आहे. मग आपलंही कुठंतरी कर्तव्य, आपण काय करतोय, आपण काय केलं पाहिजे, आपण कशासाठी गुरुपौर्णिमेला येतोय, कशासाठी आपण सद्गुरूंची आठवण काढतोय, त्याचा मागचा उद्देश काय. फक्त माझे संकट दूर झाले पाहिजे, मला नोकरी लागली पाहिजे, माझं काम झालं पाहिजे, माझी तब्येत बरी झाली पाहिजे, नाही. सद्गुरूंनी आपल्याला काहीतरी एक जबाबदारी दिलेली, हे लक्षात ठेवा. आणि ती म्हणजे सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे. भोगित आहे प्रारब्ध माझे, हे प्रारब्ध हा शब्द जो आहे, प्रारब्धातले जे आपल्या जीवनामध्ये जे संकट आहे, दुःख आहे, जो आपल्याला शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, त्या संकटातून दूर होण्यासाठी सद्गुरु सेवा सांगितली. प्रारब्धामध्ये जे आपण काही पाप केलेले आहेत, जे दुष्कर्म केलेले आहेत, त्याचे भोग आपण भोगतोय, लक्षात ठेवा. ते भोग कमी होण्यासाठी, त्याची तीव्रता कमी होण्यासाठी सद्गुरूंची उपासना सांगितलेली आहे. 34 माळा गुरुमंत्र कशासाठी सांगितलेला आहे. तुम्ही म्हणताल आता हे जी मी वाक्य बोलतोय ते अतिशय, तुम्ही म्हणताल असं का बोलताय. गुरुमंत्र हा ऐश्वर्य प्राप्तीसाठी नाहीये बरं का. गुरुमंत्र हा आपल्याला भगवत प्राप्तीसाठी आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी गुरुमंत्र सांगितलेला आहे. आणि गुरुमंत्र घेतल्यानंतर प्रत्येकजण म्हणलं की माझं गुरुमंत्र घेतल्यानंतर माझं हे काम झालं, मला घर झालं, गाडी झाली, बंगला झाला. ते सद्गुरू न मागता देत असतात, पण आपण काय मागायला पाहिजे, भगवत प्राप्ती, सद्गुरु सेवा ही मागितली पाहिजे. आपण लक्षात ठेवा. न मागे तयाची रमा होय दासी. अहो मागायची गरज नाही आपल्याला, सद्गुरूंनी एवढं भरभरून आपल्याला न मागता दिलेलं आहे. प्रारब्धामधले जे भोग आहेत, आता हे आयुष्य आपल्याला माहिती का कितवं आहे, कोणाला माहिती आहे बरं. पुढं किती होणार आहे माहिती आहे का, नाहीये. मग आज आत्ता महाराजांनी आपल्याला ही अतिशय सुवर्ण संधी दिलेली आहे आयुष्याचं सार्थक करण्याची. म्हणून ह्या पदामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा उपदेश केला आहे.
सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक हो. सार्थकता आहे सद्गुरु सेवेमध्ये. आपला हा विश्वास पाहिजे, आपली ही श्रद्धा अतूट पाहिजे की नाही काही झालं तरी माझे सद्गुरू माझ्या सोबत. आजही हा ध्यास आपल्या मनामध्ये पाहिजे की आज स्वतः सद्गुरू आम्हाला शक्ती रूपामध्ये आपल्या सोबत आहेत, आपल्याला कशाचीही चिंता नाही. हा विश्वास आपल्या मनामध्ये पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास हे दोन वाक्य समान दिसतात, पण याच्यात जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवा. श्रद्धा ही कमी अधिक होऊ शकते. कशी? मला महाराजांनी उपासना दिली, मला महाराजांनी कुंकाची पुडी दिली, माझं काम होता होता राहिलं, झालंच नाही. मग काय? मी ज्या श्रद्धेने गेलो होतो, ज्या तगमग गेलो, आता परत रिवर्स झालं का? माझं काम झालं नाही म्हणून श्रद्धा कमी झाली. पण विश्वास हा शब्दाचा अर्थ असा आहे, तारो अथवा मारो अन्य कोणाला शरण जाईना. म्हणजे माझे सद्गुरू माझं काम करणारच, माझा उद्धार करणारच, हा ठाम विश्वास आपल्या मनामध्ये पाहिजे. लक्षात ठेवा, त्याला विश्वास म्हणलेला आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्या अनन्य भावाने सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपले भाव समर्पण करणे, सद्गुरूंना आपल्या भावाशिवाय काहीच लागत नाही, लक्षात घ्या. पण आपलं उलट आहे, आपण तिथं गेलो, जे सद्गुरूंना अपेक्षित आहे ते काही होत नाही. कारण की आपण प्रपंचिक आहे. महाराजांनी प्रत्येक वेळा हेच सांगितलेलं आहे, माझ्याकडं आल्यानंतर प्रपंचातील मागणं मागतात, पण अरे खरं जे मागायचे ते तुम्ही मागतच नाहीये. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दासच झालो त्यांचा. सद्गुरु चरणावरती असा विश्वास दृढ पाहिजे की बस एकदा माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय, आता मला दुसरं कशाचीही गरज नाही. नाही तर आपली भटकंती होती की नाही? भटकंती कशी? अरे मी काल एका महाराजांकडे गेलो होतो. त्यांनी हातात दगड घेतला आणि पिंड तयार केली. काय ताकद आहे! चालले त्याच्या मागे सगळे. इथे आपली परीक्षा होती, लक्षात ठेवा. सद्गुरू म्हणतात, बर तुला चमत्कार पाहिजेत का? जा चमत्काराच्या मागं. एक दिवस इथंच यायचंय, लक्षात ठेवा. कितीही तुम्ही फिरा, ज्यांनी आपल्याला मोक्षापर्यंत नेण्याची जी जबाबदारी घेतलेली आहे, म्हणजे ते कोण? आपण ज्यांचा गुरुमंत्र घेतो, जे आपले सद्गुरू आहेत, त्यांनी आपली जबाबदारी घेतलेली असते की ह्या भक्ताला हा कसाही जरी असला तर याला भगवत प्राप्ती मोक्षापर्यंत नेण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. पण आपण आपली तर्कबुद्धी तिथे मध्ये मध्ये करत असतो, लक्षात ठेवा. नाही ना महाराज, ते महाराज म्हणते जाऊ दे, तुला हेच पाहिजे का, घेऊन जा. असो, पण आज महाराजांनी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक शिष्याला जे प्रेम दिलंय, जे
आज त्याला शब्द नाही आहे. म्हणून मला एवढंच आजच्या याला सांगायचं आहे, फार काही इथं उपदेश नाही आहे, फार काही तत्त्वज्ञान बोलायचं नाही आहे, पण महाराजांचं स्मरण करत असताना आपण काय केलं पाहिजे आता हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्या जीवनाचा उद्धार महाराजांनी आधीच करून ठेवलेला, पण ते कृतीतून, त्या वागण्यातून जर आपण महाराजांना ती सेवा अर्पित केली तर आज महाराजांना किती आनंद होईल हे लक्षात घ्या. सद्गुरू आप्पा महाराज हे कधीही कोणाला रागवले नाही, कधीही कोणाला मोठ्या आवाजात बोलले नाही. का? त्यांचा तर अधिकार होता, आपला कान धरायचा तर फटके द्यायचा सुद्धा अधिकार होता, पण अतिशय शांती ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, एवढ्या त्रासामध्ये ते प्रत्येक भक्ताला या कोणी ही मुद्रा त्यांची पाहिलेली आहे महाराजांची, की महाराज एवढे आजारी आहेत आणि स्मित हास्य करून त्याला भेटलेत. प्रत्येक एकही असा माणूस नाही आहे, मी तुम्हाला सांगतो, एवढा त्रासात सुद्धा महाराज त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता, असं करा, बोलता येत नव्हतं पण या, तो आनंद. आणि तो आजचा दिवस की जे महाराज वर्षभर प्रत्येक भक्ताची वाट बघतात. मागच्या वर्षी सुद्धा ज्यावेळेस त्यांना बरं नव्हतं, पण प्रत्येकाकडं असा हात करून प्रत्येकाला, असं कोणालाच वाटलं नाही की महाराज माझ्याकडे बघितलं नाही किंवा माझ्याकडे पाहून हसले नाही. तो आजचा दिवस सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंना आज काय अर्पण करायचंय, काय आपल्या हातून त्यांना सेवा करून घ्यायची, त्यांना काय अपेक्षित कार्य आहे हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. तन मन धन ही सेवा अर्पण करतोच, पण त्यामागे अजून एक महत्त्वाची सद्गुरूंनी सेवा सांगितलेली आहे, जी आपल्याला उपासना दिलेली आहे, तो एक विषय. आणि सद्गुरूंच्या कार्याचा प्रसार प्रचार करण्याची जबाबदारी आपली हो, हे लक्षात घ्या तुम्ही. हे कसं कुठल्या ह्याचं सांगावं की प्रत्येक भक्तांनी आपल्या सद्गुरूंचं कार्य कशा चांगल्या प्रकारे आपण जगापर्यंत पोहोचू शकतो. आपण पोहोचवणारे कोणी नाही आहे. तुम्ही म्हणताल मग आपण पोहोचलो म्हणजे आपण फार मोठी झालो, पण नाही. पण आपली जबाबदारी ही की आपल्या सद्गुरूंचा, बाबा 4 नवीन माणसं भेटले, कोण कुठले, तुम्ही काय सांगताल? आणि आम्ही सोनईच्या महाराजांचे, सद्गुरू अण्णा महाराज, आप्पा महाराजांचे शिष्य. झालं. अरे पुढं काय? पुढं काय? त्यांनी काय कार्य केलं, त्यांनी किती अनुष्ठानं केले. अरे आपल्या सद्गुरूंचं तर आपल्याला माहिती पाहिजे ना. जगदंब नामाचा प्रसार प्रचार हा सद्गुरू अण्णास्वामींनी त्या काळामध्ये पायी जाऊन अख्खं भारत फिरले. त्या काळामध्ये जेव्हा रस्ते नव्हते, लाईट नव्हती, अशा या परिस्थितीमध्ये प्रत्येक भक्ताच्या घरी पायी गेले. आज त्यांच्याच कृपेने आपल्याकडं 4 चाकी आहे, सगळ्या वाहनाची उपलब्धता आहे, सगळं असून सुद्धा आपल्याला जय जगदंब म्हणायला सुद्धा कष्ट लागतात. की जे की आपले अण्णास्वामी पायी जाऊन प्रत्येक भक्ताकडे गेले. का बरं? त्यांना असं वाटत नव्हतं की मला त्रास होत नाही. पण नाही, भक्ताच्या कल्याणासाठी, शिष्यांच्या आनंदासाठी महाराज प्रत्येकाच्या घरी गेले. मग आज त्यांना आनंद द्यायची वेळ आली तर आपण कुठं आहोत? आपल्याला आनंद पाहिजे, महाराजांनी आपल्याकडे पाहून हसलं पाहिजे, महाराजांनी पाहून आपल्याकडे सगळे संकट दूर झाले पाहिजे. पण आज जर महाराजांना कुठल्या स्वरूपात आपल्याला आनंद द्यायचा आहे तर मग आज आपण काय केलं पाहिजे? तर जगदंब नामाचा प्रसार प्रचार, आपल्या सद्गुरूंचं गुरुकार्य
हे घरोघरी आपल्या घरातून प्रत्येकाकडे गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ही खरी सद्गुरू सेवा आहे. आता याच्या पुढची लक्षात ठेवा. आपलं झालंय, आता पुढच्या पिढीचं काय आहे? पुढच्या पिढीला ह्याची गोडी लागली पाहिजे. पुढच्या पिढीला ह्या परंपरेची माहिती. अहो, आपणच जर केलं नाही तर पुढच्या पिढीला आपल्याला काय सांगता येणार आहे? त्याच्यामुळे आज, म्हणून मी मागच्या वर्षी महाराजांसमोर हेच बोललो होतो, वेगळं काहीच सांगायचं नाही, वेगळा उपदेश काहीही करायचं नाहीये. फक्त एकच आहे की आपल्याला सद्गुरू कार्य करत असताना कोणीही मागं राहू नका. माझ्या गुरुचं कार्य आहे ना, बाकी सगळं सोडून द्या, मी पहिले समोर आहे. काय आहे ते मला सांगा तुम्ही. इथं आपल्या आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. हा नाही बोलला, त्यांनी मला असं म्हणलं, त्यांनी आम्हाला असं केलं, आणि त्यांनी माझे फोनच उचलले नाही, मग मी काय एकटाच आहे का? मी काय दुकटाच आहे का? अरे, उपासना महाराजांनी जी सांगितलेली आहे आपल्याला सामूहिक. आता सामूहिक उपासनेचं एक उदाहरण घेऊया. प्रत्येकजण वैयक्तिक उपासना प्रत्येकजण करते. सामूहिक उपासनेमध्ये काय निमंत्रणाची गरज आहे? काय आमंत्रणाची गरज आहे? अहो, ती उपासना माझ्या सद्गुरूंची आहे. माझ्या सद्गुरूंची म्हटल्यानंतर तिथे तुम्हाला 1 तास वेळ द्यायला काय हरकत आहे? आणि मग तुम्ही काय अपेक्षा ठेवता की सद्गुरू माझ्यावरती प्रसन्न होतील? की सद्गुरूंसाठी महिन्यातून 1 दिवस आपण देत नाही. सामूहिक उपासनेची गोष्ट बोलतोय मी. आज सद्गुरू आप्पा महाराजांनी लाखो किलोमीटर प्रवास गाडीमध्ये केला. पण कसा केला? की त्या काळामध्ये कसे रस्ते होते, पण रात्री 2 वाजो, 3 वाजो, 4 वाजो त्या भक्ताच्या घरी गेले. पण घरी गेले की आता मी थकलोय, आराम, असं नाही आहे की लगेच पुढची तयारी. महापूजा असो, कुठला कार्यक्रम असो, की महाराज एकदम फ्रेश, की भक्ताला आनंद देण्यासाठी. लक्षात घ्या, हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही, की भक्तांना आनंद व्हावा, त्याचं समाधान व्हावं. मग आपण आपल्या सद्गुरूंचं समाधान काय करतोय, कुठल्या कृतीतून करतोय? आज ही प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. काहीतरी कार्य आपण असं केलं पाहिजे की माझ्या सद्गुरूंना आनंद होईल. मग काय? अन्नदान आहे, उपासना आहे, गुरुमंत्र नाम जप आहे, जगदंब नाम जप आहे, श्रमदान आहे, वृक्षारोपण आहे. काय करू शकतो आपण आपल्या शक्तीनुसार, हे प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. की आज महाराजा, तुम्हाला आठवतं का 2015-16ची गुरुपौर्णिमा, आपण वृक्षारोपण संकल्प केला होता. त्या दिवशी महाराजांच्या हाताने 25,000 झाडं प्रत्येक भक्ताला वाटले होते. मग त्याच्यानंतर खरं सांगा, कोणी महाराजांच्या प्रित्यर्थ 1-1 झाड लावलं? खरं सांगा. एकच हात वरती आला. मग मला हे सांगायचंय, छोटे छोटे, फार आपल्याला काही लाखो करोड रुपये खर्च नाही करायचे. सेवा म्हणजे पैसे खर्च करणं नाहीये, मन तिथे महाराजांना अर्पण करायचे, ते भाव अर्पण करायचे. मग हे आज मला सांगा ना तुम्ही, की आपण आज काय करतोय? सामाजिक दायित्व आपल्यावरती. बघा, सद्गुरू अण्णास्वामींनी, सद्गुरू आप्पा महाराजांनी सुद्धा हा उपदेश प्रत्येकीच्या दिला. सामाजिक जबाबदारी सुद्धा आपली आहे. मग आपण सामाजिक तत्वावरती काय काम करतोय? ज्याच्यातून सद्गुरूंना आनंद होईल, आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना. तर म्हणून सांगायचं एकच आहे, सद्गुरू सेवा दे मजाई. ह्या वाक्याचं किंवा ह्या पदाचं जर काही आपल्याला सार्थकता, आपल्या सद्गुरूंनी उपदेश केलेला आपल्याला आहे, तर त्याचं काही जरी आपल्याला जर त्या सद्गुरूंच्या त्या शब्दातून, त्या भावातून जर काही थोडीशी उतराई वाटत असेल, तर आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे सद्गुरूंना आवडणारं. आज इथं बसलेले 75% सगळे सिनियर सिटीजन आहेत. कोणाला आता स्वाभाविक आहे,
स्वाभाविक आहे, वयोपरता त्रास होतोय, गुडघे दुखतायत, बसता येत नाही, वागता येत नाहीये, मग बसता येत नाहीये, फार वेळ मांडी घालून बसता येत नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय सेवा करू शकतो हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. जी तरुण पिढी आहे त्यांनी तर असं भरारीनं आपल्या सद्गुरू कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आज इथं जी तरुण मंडळी समोर बसलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या सुट्ट्या टाकून आलेले आहेत, लक्षात ठेवा. इथं प्रत्येकजण आलेला हा जो युवा वर्ग आहे सगळे नोकरी ऑफिस करणारे आहेत, पण नाही, माझ्या सद्गुरूंची गुरुपौर्णिमा आहे, माझ्या सद्गुरूंचं कार्य, सुट्टी टाकून आले. आपण आपल्या मित्राच्या लग्नाला बाकीच्या भानगडी करायला 2-3 दिवस सुट्ट्या टाकू शकतो, पण सद्गुरू कार्य म्हणलं की आपल्याला काहीतरी अडचणी निर्माण होतात, काहीतरी आठवतं, काहीतरी का मनातून. मला माहिती ना, आता पुढच्या वर्षी ह्या तारखेला गुरुपौर्णिमा आहे, आजच नियोजन करा ना. असो, श्रद्धेचा भाग आहे आणि ह्या सर्व याच्यामध्ये एकच सांगायचं आहे पुन्हा एकदा की आपण आपल्या सद्गुरूंना एक आश्वासन, एक वचन दिलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लक्षात घ्या, तुका म्हणे शेष सेविले आवडी, तुका म्हणे शेष सेविले आवडी, वचन न मोडी बोलिले जे. काय अर्थ होतो याचा? की संतांनी, सद्गुरूंनी जे वचन दिलेलं आहे, जे मला उपदेश केलेला आहे, शेष सेविन आवडी, म्हणजे त्यांनी जे मला सांगितलेलं आहे ते मी आवडीने ते ग्रहण करतोय. पण त्यांनी जो शब्द दिला आहे, त्यांनी जे वचन दिलेलं आहे, त्यांनी जी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, तो मी कधीही मोडणार नाही. वचन तिथं शब्द दिलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण गुरुमंत्र घेतो त्यावेळेस आपण आपल्या सद्गुरूंना एक वचन दिलेलं असतं की तुम्ही जो शब्द सांगाल, तुम्ही जी आज्ञा देताल ती कदापि मोडणार नाही. म्हणून आजचा जो प्रसंग आहे की सद्गुरूंनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावरती फक्त चाला हो. फक्त आपण एक निर्णय तर घ्या, एक आपण संकल्प तर करूया सगळेजण की नाही, महाराजांना आनंद होईल, महाराजांना आवडेल अशी सेवा आपण करण्याचा प्रयत्न तर करू. आपण एवढं जरी म्हणलं ना तर सद्गुरू आपल्याला कडेवर घेऊन पुढे जातील, हे लक्षात ठेवा, विसरू नका तुम्ही. बाळा तू थकलायस का, मी तुला पुढे. फक्त आपण तर म्हणलं पाहिजे ना आपल्या सद्गुरूंना की महाराज मी आता थकलोय, मला शक्ती द्या. पण आपण थकलो कशाने आहे? कशाने थकलोय? आपण आपल्या प्रापंचिक गोष्टींनी, तुझं माझं करण्यामध्ये थकून गेलोय. महाराज आपल्याला शक्ती देणार आहेत हा विश्वास ठाम पाहिजे. मग बघा आपल्यातली ती एनर्जी, ती ऊर्जा काय काम करते. स्वतःला तपासून बघा, अरे 34 माळा का होत नाहीये? मी आज 34 नाही 50 माळा केल्याशिवाय उठणार नाही, असा कोण निर्णय घेतला पाहिजे. नाही माझ्या ना मुंग्या झाल्या पायाला. आल्या का मुंग्या? मुंग्या आल्या का पायाला? आता नाही येणार, जपाला बसल्यावर येतात, तेव्हा मोठमोठे येतात. पण आपण तपासायचं म्हणजे काय, आपण स्वतः तिथे स्वतःला सिद्ध करायचे की आपण नाही खरं बसू शकतो का. निर्धार, अरे काय होतं बघू, आपण अर्धा तास अजून बसू. मग ती कसोटी, मग ती अशी धार लागते त्याला की नाही आपण बसू शकतोय, अजून थोडं उपासनेमध्ये. मग ती एक गोडी निर्माण होते.
मग ह्या देहाचं सार्थकताच त्याच्यामध्ये आहे की आपल्याला उपासनेची गोडी लागली म्हणजे ती खरी कृपा आहे. लक्षात घ्या, गाडी मिळाली म्हणजे कृपा नाही बरं का. 34 माळा गुरुमंत्र जप झाला म्हणजे खरी कृपा आहे सद्गुरूंची. हा, मग ती कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वतःला तिथे संकल्प करावा लागतो आणि तो आजचा दिवस आहे. अनेक गुरुपौर्णिमा गेल्या, महाराजांनी किती वेळा विचारलं, आमचा अधिकार नाही आता की तुम्ही हात वरती करा, जप करता का, तो महाराजांचा अधिकार होता. पण मनाला तुम्ही विचारा ना, मनाला विचारा की आज मी हात वर करू शकतोय का. आणि मग वरती गेल्यानंतर काय आपण सांगणार आहे, वरचं वरती. आज आपण इथं आहोत ना, बस आज आपल्या हातात आज आहे, उद्या नाही. अरे हे काल तर खूप बडबड करत होते. म्हणून आज आत्ता इथे महाराज नेहमी सांगायचे, जेव्हाच्या जेथेच्या तेथे. म्हणून ही आपली जबाबदारी आहे. सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंनी दिलेली उपासना आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती चालणे हाच आपला मुख्य उद्देश आहे, मुख्य सेवा आहे. फार वेळ अजून भरपूर आपल्याला काही बोलायचे, सद्गुरूंबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर तिथं घड्याळ वेळ उरत नाही. तुम्ही म्हणताला 11 वाजून गेले, आता कधी पुढचं. पण ह्या सगळ्या याच्यातून एकच सांगायचं आहे, आज आपल्या सद्गुरू आप्पा महाराजांना जी भावपूर्ण आदरांजली त्यांना अर्पण करायची आहे, जी आपल्या मनातले जे भाव त्यांच्या चरणावरती अर्पित करायचे आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या, व्यास पौर्णिमेच्या ह्या पुण्यपावनपरावरती, तर एकच सांगायचं आहे की आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. सद्गुरूंनी आपल्या सर्व भक्तांवरती ह्या गुरुपरंपरेचं कार्य करण्याची जी जिम्मेदारी दिली, हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आपली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. बोलण्यामध्ये काही कमी अधिक झाला असेल तर आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. उद्देश एकच आहे की जोपर्यंत हा श्वास चालू आहे, जोपर्यंत सद्गुरूंनी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे, तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरू कार्य घडावं, गुरुपरंपरेचं कार्य घडावं, ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे. सद्गुरु राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की, सद्गुरु नाना महाराज की, सद्गुरु आप्पा महाराज की जय. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण.